सरळ चढता येणार नाही असा कडा. 500 मुघल सैनिक वर पहारा देत आहेत आणि खाली फक्त 300 मावळे. तानाजी मुस्कुराले. आज रात्री कोंढाणा आपला होणार. मुघलांचा सेनापती उदयभानला वाटलं या कड्यावर कोणीही चढू शकणार नाही. पण त्याला काय माहित नव्हतं, मराठ्यांकडे एक गुप्त शस्त्र होतं, गोह. 5-6 मावळे गोहाला दोरी बांधून कड्यावर सोडले. गोह चढत गेला. वर जाऊन झाडाला दोरी गुंडाळली आणि मग एका मागून एक मावळे कड्यावर चढू लागले. उदयभानला काहीच कळलं नाही. तो झोपला होता. तानाजी आणि मावळे किल्ल्यात शिरले. कल्याण दरवाजा उघडण्यासाठी भाऊ सूर्याजी बाहेर लढत होते. उदयभान जागा झाला. तानाजीवर झेप घेतली. दोघांची निकराची लढाई सुरू झाली. तानाजीची ढाल तुटली. त्यांनी हातावर शेला गुंडाळला आणि लढत राहिले. पण तानाजी पडले. उदयभानही पडला. मावळे पळू लागले. सूर्याजीनं कड्यावरचा दोरच कापून टाकला. तुमचा बाप मरून पडला आणि तुम्ही भागता? मागे फिरा आणि लढा. मावळ्यांनी गड जिंकला. पण जेव्हा महाराजांना ही खबर मिळाली ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला. त्या दिवसापासून कोंढाणा झाला सिंहगड.